हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण ॲक्च्युली प्रॅक्टिस सेट 3.4 सोडवणार आहोत. 3.4 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे. इन फिगर 3.56 इन अ सर्कल विथ सेंटर O, लेंथ ऑफ chord AB is equal to the radius of the circle. Find measure of each of the following. First angle AOB, second angle ACB, then third arc AB and fourth arc ACB. आता काढूया आपण शोधून. नंबर्समध्ये लिहून घेऊया विथ द सायन्स, म्हणजे छोट्या शब्दांमध्ये आपल्याला हे कळणार आहे. इथे लिहून घेतलेलं, इथे कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ केलेला नाही आहे. मग सोडवताना आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशनद्वारे आपण सोडवत जाणार आहोत. लिहून घेतलेलं आहे आपण. गिवन O इज द सेंटर ऑफ द सर्कल, लेंथ ऑफ chord AB इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल, मीन्स OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू AB. आता इथे आपल्याला काय दिसतंय, रेडियस काय आहे, OB आहे, म्हणून मग आपण लिहून घेतला आणि तो समान सांगितलेला आहे ABला, म्हणजे मग आपण लिहून घेतलं OA इक्वल टू OB इक्वल टू AB. म्हणजे हा इथे तयार झालेला ट्रायंगल आपल्याला कसा दिसतो आहे, तर तो कसा आहे, आपल्याला इक्विलॅटरल आहे. आपल्याला काय शोधायचं, लिहून घेतलेलं आहे सोल्युशन. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, मेजर ऑफ अँगल AOB. OA and OB is radio of the circle chord AB is equal to radius, therefore OA is equal to OB is equal to AB. Therefore triangle OAB is an equilateral triangle. Therefore angle AOB is equal to 60 degree. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये सगळ्याच्या सगळ्या लाईन सेम आहेत, त्याच्यामुळे त्याच्या समोरचे जे अँगल्स आहेत ते सेम येणार आहेत. म्हणजे 180 डिग्री डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 60 डिग्री. आणि म्हणून आपण डायरेक्ट इथे लिहिलेलं आहे triangle OAB is an equilateral triangle. Therefore angle AOB equal to 60 degree. सहसा तुम्ही नंबर्स नावं जी लिहिणार आहात ती बदलू नका, अर्थ सेमच होणार आहे, तर बदलू नका. जे दिलेलं आहे तुम्ही लिहिलेलं आहे ते ॲज इट इज ठेवा. मग तुम्ही देअरफॉर अँगल AOB इज इक्वल टू 60 डिग्री कुठलाही एक अँगल सांगितला तरी चालणार आहे. आणि मग त्याला आपल्याला काय करायचं आहे, बॉक्स करून घ्यायचा आहे, किंवा आपण म्हणूया स्क्वेअर करून घ्यायचं आहे, रेक्टँगल मारून घ्यायचं आहे, काहीही म्हणा. हे केलं तुमचे पूर्ण मार्क तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. तो फक्त शोधणार. हां ठीक आहे, AOB 60 डिग्री, ओके, मार्क दिला, 1 मार्क मिळाला. सेकंड क्वेश्चन आहे आपला, मेजर ऑफ angle ACB. OA is equal to OB is equal to AB given. Therefore triangle AOB is an equilateral triangle. Therefore angle AOB is equal to 60 degree. सॉरी, इथे मी शब्द चुकलेला आहे. ACB is equal AOB is equal to 60 degree. Angle AOB is a central angle. आता हा झालेला आहे सेंट्रल अँगल, आणि म्हणून त्याच्यामुळे काय झालेला आहे, AB हा सुद्धा किती येणार आहे, तुमचा 60 डिग्री येणार आहे. अँगल AOB इज अ सेंट्रल अँगल. देअरफॉर मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू 60 डिग्री. द मेजर ऑफ एन आर्क इज द मेजर ऑफ सेंट्रल अँगल. अँगल ACB आपल्याला काय शोधायचं होतं, ACB. मला वाटलं चुकून मी लिहिलं, नंतर लक्षात आलं रे, ह्यात 2 वेगवेगळे अँगल्स तयार झालेले होते. ACB जो आहे तो कसा येईल, हाफ ऑफ AB येणार आहे. का, बाय इन्स्क्राईब अँगल थेरम. इन्स्क्राईब अँगल आणि इंटरसेप्टेड आर्कमधला आपल्याला त्याच्यामधला रिलेशन दाखवायचा आहे. ACB इज इक्वल टू हाफ इंटू 60 डिग्री. आता त्याचं काय उत्तर येईल त्याच्या, म्हणजे देअरफॉर ACB इज इक्वल टू 30 डिग्री. लिहून घेऊया ते आपण, आणि मग त्याला छानसं आपण बॉक्स करूया. तुम्ही तुमच्या हातातल्या पेनाने केलं तरी चालणार आहे, आवश्यक नाही आहे पेन्सिलनेच करायचे. थर्ड क्वेश्चन आपला होता, मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू वॉट. OA इज इक्वल टू AB इज इक्वल टू OB गिवन. देअरफॉर अँगल AOB is an equilateral triangle. Therefore angle AOB is equal to 60 degree. Therefore arc AB is equal to 60 degree. The measure of an arc is the measure of central angle. आणि म्हणूनच आपण काय सांगितलेलं आहे, आर्क AB किती आहे आपला 60 डिग्री
आहे. आता ह्याला सुद्धा आपण काय करणार आहोत, बॉक्स करणार आहोत. त्याच्यानंतर आपण शोधायचं आहे मेजर ऑफ आर्क ए सी बी. किती होईल, 360 डिग्री मायनस आपल्याला हा जो आर्क ए बी आहे तो करायचा आहे, म्हणजे आपला आन्सर मिळणार आहे. आपण लिहिलं आर्क ए बी प्लस आर्क ए सी बी इज इक्वल टू 360 डिग्री. इथे तुम्ही काय लिहिणार आहात, कंप्लीट अँगल किती असतो, 360 डिग्री असतो, किंवा द मेजर ऑफ द सर्कल इज 360 डिग्री. मग 60 प्लस आर्क ए सी बी इज इक्वल टू 360, देअरफॉर 300 डिग्री इज इक्वल टू आर्क ए सी बी. 360मधून 60 गेले, 300 राहिले, म्हणून आपण लिहिलं देअरफॉर 300 डिग्री इज इक्वल टू आर्क ए सी बी. अशा प्रकारे आपले 4 क्वेश्चन्स लिहून झालेले आहेत. आता आपण सोडवणार आहोत क्वेश्चन नंबर 2. इन फिगर 3.57 quadrilateral PQRS is cyclic. Side PQ congruent side RQ. Angle PSR is equal to 110 degree. Find. आपल्या 4 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. मेजर ऑफ अँगल PQR, मेजर ऑफ आर्क PQR, मेजर ऑफ आर्क QR, मेजर ऑफ अँगल PRQ. आपण इन शॉर्ट लिहून घेऊया गिवन आणि फाइंड आणि मग सोल्युशन लिहायला सुरुवात करूया. एकदा आपण पद्धतीने कोणत्या लिहायचं आहे हे समजून घेऊया. क्वाड्रिलेटरल PQRS इज सायकलिक. साइड PQ कॉन्ग्रंट साइड RQ. अँगल PSR इज इक्वल टू 110 डिग्री. फाईनली वाचून दाखवत नाही, जे सोल्युशनमध्ये वाचणार आहोत तेव्हा तुम्हाला ते कळणार आहे. लिहून घेतलेले सारे 4 क्वेश्चन्स. सोल्युशन. फर्स्ट क्वेश्चन आहे मेजर ऑफ अँगल PQR. आता बघूया आपण PQR कुठे, PQR हा आपल्याला शोधायचा आहे. आपल्याला PSR 110 दिलेला आहे आणि PQ आणि RQ हे कसे दिलेले आहेत, कॉन्ग्रंट दिलेले आहेत. म्हणजे इथे कोणत्या प्रकारचा अँगल आपल्याला तयार झालेला दिसतो आहे, आयसोसेल्स अँगल्स इथे आपल्याला तयार झालेला दिसतो आहे. मग आपण इथे लिहून घेतलेलं आहे क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. अँगल PSR प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180 degree. Opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. मग 110 प्लस PQR इज इक्वल टू 180, म्हणजे 180 मधून 110 मायनस केले, देअरफॉर अँगल PQR इज इक्वल टू 70 डिग्री. बॉक्स करून घेतलेला आहे. एक लाईन सोडून द्या आणि सेकंड क्वेश्चन लिहायला सुरुवात करा. वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत, नंबर्स दिलेले आहेत, एक लाईन सोडून लिहा. पण जर का एकच क्वेश्चन आपल्याला काढायचा असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 गोष्टी आधी काढून आणि मग तो क्वेश्चन मिळाला असेल तर ते सलग लिहायचं आहे. कसं ते पण मी तुम्हाला नक्की दाखवेन. सेकंड क्वेश्चन आहे आपला मेजर ऑफ आर्क PQR इज इक्वल टू वॉट. अँगल PSR इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क PQR बाय इन्स्क्राईब अँगल थेरम 110. आपण आत्ताच त्याने आपल्याला दिलेला आहे PSR इज इक्वल टू 110 डिग्री. मग 110 डिग्री इंटू 2, सो देअरफॉर इट इज 220 डिग्री, म्हणजेच आपला आन्सर आलेला आहे. देअरफॉर 220 डिग्री इज इक्वल टू मेजर ऑफ RPQR. तुम्ही याच्यामध्ये घाबरू नका, असं काही आवश्यकता नाही आहे की पेनांनीच व्हायला पाहिजे किंवा पेन्सिलनीच व्हायला पाहिजे. कुठल्याही ह्यांनी केलेला असेल पण छान असा बॉक्स तयार करा, म्हणजे ते सुबक आणि छान असं दिसेल. थर्ड क्वेश्चन मेजर ऑफ RQR साइड PQ कॉन्ग्रंट साइड RQ गिवन. देअरफॉर साइड PQ इक्वल टू साइड RQ. देअरफॉर RPQ इज इक्वल टू RQR इज इक्वल टू X. जर का ह्या लाईन सारख्या आहेत तर त्यांचे आर्कसुद्धा आपले कॉन्ग्रंट येणार आहेत, मग त्यांना आपण X पकडलं. करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रंट कॉर्ड्स आर कॉन्ग्रंट. RPQR इज इक्वल टू RPQ प्लस RQR. PQR कसा बनलेला आहे इथे आपण बघून घेऊया एकदा.
पी क्यू आर कसा बनलेला आहे तर पी क्यू प्लस क्यू आर. मग आत्ता आपण मगाशी सांगितलं होतं मी तुम्हाला ज्यावेळेला सुरुवातीला सांगितलं त्यावेळेला की दोन्ही कसे आहेत त्यांनी सांगितलेले आहेत सेम आहेत, त्यांच्या कॉर्ड्स ज्या आहेत त्या सारख्या आहेत, म्हणजे त्याच्यामुळे तयार झालेले आर्कसुद्धा कसे असणार आहेत सारखे असणार आहेत, कॉन्ग्रंट असणार आहेत, म्हणून आपण त्याला एक्स मानलं. आर्क पी क्यू आर आपण आत्ताच नुकता काढलेला आहे, त्याचा आन्सर आहे 220 डिग्री. आणि मग आपल्याला काढायचं आहे एक्स म्हणजे आर क्यू आरचं, म्हणजे मग आपण लिहिलं एक्स प्लस एक्स, सो 220 डिवायडेड बाय 2, सो देअरफॉर इट इज 110 डिग्री इज इक्वल टू एक्स. देअरफॉर मेजर ऑफ आर क्यू आर इज इक्वल टू 110 डिग्री. आता मी कधीपासून तुम्हाला सांगते की तुम्ही मला एक क्वेश्चन याच्यामध्ये दिलेला असेल तो तुम्ही सोडला तुम्हाला 1 मार्क मिळणार आहेत. म्हणजे ह्या क्वेश्चनला आपल्याला 4 जर का सब क्वेश्चन्स विचारलेले आहेत तर 4 मार्काचा क्वेश्चन विचारलेला आहे. प्रत्येकच वेळेला सगळेच्या सगळे सब क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात का तर नाही. आता मी तुम्हाला सांगते इथे मी काय करेन तर मी म्हणीन डायरेक्टली हा फक्त आणि फक्त मी तुम्हाला 3rd क्वेश्चन देईन आणि तुम्हाला 2 मार्क देईन. का तर पहा, हा काढण्यासाठी मला आधी काय काय करावं लागेल तर मला आधी पी क्यू आर शोधावा लागेल, मेजर ऑफ आर पी क्यू आर शोधावा लागेल आणि मग मला आर क्यू आर काढता येणार आहे. पी क्यू आर शोधला तर मला आर क्यू आर काढता येणार आहे, कारण पी क्यू कारण दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्याप्रमाणे मी तो काढणार आहे, कारण पी क्यू आणि क्यू आर सेम आहे आणि म्हणून तर आम्ही हाफ ऑफ करून काढू शकणार. पण त्यासाठी मला पी क्यू आर काढावा लागेल. मग जर का असा क्वेश्चन असेल तर पहिला पी क्यू आर काढा आणि त्यालाच पुन्हा परत पुढे त्याच्या कंटिन्युएशनमध्ये लिहून हे आन्सर लिहा. आता आपण बघूया 4th क्वेश्चन. मेजर ऑफ अँगल पी आर क्यू, आर्क पी क्यू, सॉरी इथे काहीतरी गडबड झाली. मेजर ऑफ अँगल पी आर क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ आर्क पी क्यू बाय इन्स्क्राईब अँगल थेरम. अँगल पी आर क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ 110 किती झालेलं आहे 55. देअरफॉर अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 55 डिग्री. लक्षात नसेल आलं त्यावेळेला तर नंतर केलं तरी चालणार आहे, पण आठवणीने करा.